तर गुड मॉर्निंग गाईज, मी वेदांत ब्लॉगिंग परत चालू करतो. तर मेरा नर्वस वाले खूप दिवसानं कॅमेऱ्याच्या पुढं बोलालो. कॉन्फिडन्स लेवल सगळा लूज झाला आहे माझा परत. आणि आमचा कामगार आलेला आहे अशा तऱ्हेने. तर आज पहिल्यांदा टायमावर आला आहे, नाही तर रोज 11:30 12:30 आज लवकर आला आहे. आमचा कामगार सध्या तरी आता आहेत 2-3 किरकोळ कामं आहेत. यामध्ये मी कव्हर करणार आहे की मी दिवसभरात काय काय काम करतो. केबलचं पप्पा गेल्यापासून सध्या तरी पप्पांचा बिझनेसच हँडल करतोय मी पूर्णपणे. आणि हा माझा कामगार पार्टनर आहे सध्या तरी. असं काहीतरी मी पॅक होतो. हाताचं स्लीव्ज, त्यानंतर टोपी आणि हे असं वर घालतो. ऊन खूप आहे ना सध्या तरी, आता ऊनले असल्यामुळे पॅक होऊनच करायचं सगळी कामं. चल प्रतीक, होय चलो. आमच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत. सॉक्टिमा घेऊन चालले. आणि एवढ्या महिन्यात जेव्हापासून मी हातात बिझनेस घेतला आहे तेव्हापासून पहिल्यांदा ऑप्टिमावरनं काम करायला चाललं. नाही तर रोज एथर कार्ड. कोण एथर कार्ड कोण म्हणते रे? मी म्हणतो एथर कार्ड. आज कबूल केलाय. मी म्हणतो डायरेक्ट माझ्या गाडीत चार्जिंग. पहिला ॲडॅप्टर बसूया, त्यानंतर मग ते चेतन काळे आणि किस्मतचे केक बंद पडले ते बघा दोन. मी याचं गाडीचं हे तुटलंय, हे असं निघतंय. हे कुठं पार्ट मिळते बघायला पाहिजे. अरे हे भंगार शोरूम आहे, काय उपयोग नाही त्यांचं. गाडीचं मी किती पुढचं ते विंडशील्ड ते नसते ना, ते सगळं ऑर्डर केलं होतं मी. ऑक्टोबरमध्ये ऑर्डर केलं होतं आणि ऑक्टोबरचं झालं, मे महिना उगवला, पुढच्या वर्षीचा मे महिना, तर यांचा पत्ता नव्हता अजून द्यायचा. आणि त्यांच्याकडनं घे म्हणतो. काय उपयोग नाही बजाज शोरूमचा इचलकरंजीचा खरोखर. आम्ही चालले आता इचलकरंजीला. प्रतीकला चप्पल घ्यायचं आणि माझं 1-2-3 कामं आहेत, बँकेत पैसे भरायचे आहेत, ते सगळं करून मग यायचं. आणि एथर नसल्यामुळं डॉमिनर काढले आज. प्रिया शू सेंटर सेलमध्ये चप्पल घेतो 300 रुपयाला. जे पायात काढलं ते पण सेलमध्येच घेतलेलं आहे. डन, चप्पल घेऊन झाले. आता बँकेत जायचं आहे. बँकेत जाऊन मग आणि 2 कामाची करायची. चलो, काम सगळं झालं. इचलकरंजीला आल्यावर बँकेत गेलं नाही कारण लंच ब्रेक झाला. मग गावात पैसे भरायचं म्हटलं. आता चालले परत घरी. आता ऊन कसं वाटलं भावा? ऊनच आहे. बेहाल होते, पूर्ण बेहाल होते रे बाबा. बास होते उन्हात. आयुष्यात परत उन्हाळा नको. जाताना डोकं दुखायला लागलं. धरले डोकं आता जाम. बास झाले. आयुष्यात परत उन्हाळा नको. ते काय शक्य नाही. तुला अधिक काम आहे कर. नजर बॉक्स बसवायचं. तेवढं काम करा आणि जा. चलो दार उघड. चलो जिम. 4 वाजलेत. जिमला जायचं टायमिंग झालं आपलं. आता जिमला जाऊया. पाणी आणायला पाहिजे. डन विथ वर्कआउट ब्रो. भाई शोल्डर मारा लाईटच मारलं करून. लई दिवसानं आल्यामुळं गॅप पडलेला जास्त. एकदम जोरात मारून चालत नाही. चलो भाई, एका कस्टमरचं बंद पडले, चालू करून यायला पाहिजे. रात्र झाल्या तरी पण सध्या ते किरकोळ फॉल्ट आहे, त्यामुळे काय एवढा काय प्रॉब्लेम नाही. आत गेल्या लगेच चालू होतं. ठीक आहे, चलो मिळतं आहे बाबू.
आईला आज मदत करावली मी चपात्या करायला. पाहुण्याला तुम्ही सांग. पाहुण्याला पाहुण्यालाच म्हणून करावं. ते सांगते. एकटीच होती म्हटलं चपाती पलटून देतो म्हटलं चपाती पलटून देतो. आत्तीची फॅमिली आल्या ना वाडीला गेल्या. सातारच्या आत्या आल्या आमच्या फॅमिली सगळे आणि त्यांनी आता वाडीला गेल्या. मग त्यांना यायला लेट होणार म्हणून आई एकटीच होती चपाती करायला ती. मग मी म्हटलं भाजून घेतो. तसंही मला एक्सपिरियन्स आहे इंटर्नशिपचा पुण्याचा. चल हे वा ह्या सगळ्या मी भाजल्यात आमच्या आईनं लाटल्यात.